मी मेहुल प्रशांत पुण्यार्थी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचा सदस्य। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही अखंड हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून मानला जाणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, तसेच युवराजनी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाराज रायगडवर होत आहे। 4 आणि 5 जूनला होणार आहे। तसंच या अखंड हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिन ह्यासाठी आपण बोलतो कारण पाचही पातशाहींना मात देऊन शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं या महाराष्ट्रामध्ये, या भारत भूमीसाठी, तर तीच ह्या पिढीला, आत्ताच्या युवा पिढीला ते समजलं पाहिजे की शिवरायांनी कशा पद्धतीने आज हे शिवराज्याभिषेक कशा पद्धतीने हे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तसेच आपल्याला ह्या पिढीला समजण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक शायरी कार्यक्रम असू दे, लोककला असू दे, महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले मावळे असू दे, त्यांनी आपल्या प्रत्येक विभागाचं जे प्रदर्शन असतं ते करू दे। तसेच कार्यक्रमाची मी रूपरेषा एक सांगतो की दरवर्षीप्रमाणे 5 जूनला 3:30 वाजता स्वतः युवराज संभाजीराजे हे गड चढायला मावळ्यांसोबत सुरुवात करतात। त्यानंतर गडदेवतेचं पूजन होतं। युवराजनी संयोगिताराजे भोसले यांच्या मार्फत 4:30 वाजता शस्त्रांची पूजा होऊन युद्धकलेला, जी महाराष्ट्राची आपली पारंपरिक संस्कृती आहे, ते युद्धकलेला सुरुवात होते। आणि असा अभूतपूर्व एक सोहळा तिकडे होतो जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची जेवढी पण जी काही ओळख आहे तर ती आपल्याला तिथे एक प्रत्यक्षात पाहायला भेटते। त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ, जे गड देवता आहे शिरकाई देवीचं गोंधळ होतं। त्यानंतर 6 जूनला सकाळी 7 वाजता युवराज कुमार शहाजीराजे भोसले यांच्या मार्फत ध्वजारोहण होतं आणि तिथून राज्याभिषेकाला सुरुवात होते। आणि संभाजीराजे भोसले आणि युवराज कुमार शहाजीराजे भोसले यांच्या मार्फत एक शिवराज्याभिषेक झाल्यानंतर, जसं शिवकालीन शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर जसं शिवाजी महाराजांनी राजसदरेवरून जगदीश्वरीच्या मंदिरापर्यंत जशी छबिना मिरवणूक काढली होती, तशीच यावेळीही हुबेहूब तशीच आपण छबिना मिरवणूक आपण काढतोय। आणि ते एक प्रत्यक्ष आणि ते एक प्रमुख आकर्षण आपण मानलं आहे की या वर्षी आपण ते छबिना मिरवणूक काढतोय, तसं दरवर्षीच आपण काढतो। त्या जेणेकरून, आणि माझं एक कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील आणि या मुंबई उपनगरातील सर्व शिवभक्तांना एक आव्हान आहे की आपला कल्याण शहर असू दे, कल्याण डोंबिवली शहर असू दे, हा एक इतिहासामध्ये एक महत्त्वाचं असं त्यांनी स्थान मिळवलं आहे। इंडियन नेव्ही, भारतीय नौदलाचं स्टार्टिंग एक बोलू शकतो की आपण शिवरायांनी आपल्या कल्याणपासून चालू केलं आणि म्हणून आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही शिवरायांना बोलतो। तर एवढा मोठा जागतिक कल्याणला वारसा लाभला आहे। तर त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील, मुंबई उपनगरातील, ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एक आव्हान करण्यात येत आहे की आपण कल्याणचा भगवा हा रायगडावर सर्वांनी एकत्रितपणे जाऊन राहू। आपली संस्कृती, आपली एकोपा, आपण शिवभक्त, आपण रायगडावर एक शिवरायांच्या प्रति नतमस्तक होऊन आपण शिवराज्याभिषेकाला आपली हजेरी लावू आणि अशा भूत आणि भविष्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण साक्षीदार होऊ, हीच तुमच्या चरणी नम्र विनंती। आणि एक कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय जेणेकरून सर्व एक आपले इंडिव्हिज्युअली जाताना की आपण एक एकोप्याने आपण एक सगळं आपली एक ताकद दाखवू शकतो आपल्या जिल्ह्यातली। म्हणून एक खाली दिलेल्या नंबर प्रमाणे तुम्ही त्याच्यावर ऍड होऊन तुम्ही संपर्क साधू शकतात। जय शिवराय।